नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या लेक्चरसाठी जो आपण टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड आणि त्यामध्ये आपण आज एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत, ते म्हणजे कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग। लिव्हिंगचे कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत ते आपण पाहूया। काही ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत, काही नॉन ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत। तर पहा मग कोणकोणते ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत आणि कोणकोणते नॉन ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत। म्हणून आपण कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग, कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग। पहिलं कोणतं कॅरेक्टर आहे? ऑब्झर्वेबल। कोणता आहे? ऑब्झर्वेबल। आणि त्यानंतर दुसरं कोणतं कॅरेक्टर आहे? नॉन ऑब्झर्वेबल। नॉन ऑब्झर्वेबल ऑब्झर्वेबल म्हणजे काय? जे आपल्याला दिसतील, बरोबर। पहिलं कोणतं आहे? ग्रोथ, रिप्रोडक्शन आणि काय? सेन्सिटिव्हिटी। नंतर मेटाबॉलिझम, ऑर्गनायझेशन, रिप्लिकेशन। ठीक आहे, ग्रोथ, रिप्रोडक्शन, सेन्सिटिव्हिटी, मेटाबॉलिझम, ऑर्गनायझेशन, रिप्लिकेशन। हे काय? तर लिव्हिंगचे काही कॅरेक्टर्स आहेत। त्यापैकी ग्रोथ अँड रिप्रोडक्शन यांना आपण काय म्हणतो रे? हे आहेत बा कॅरेक्टर आहेत। काय आहेत? कॅरेक्टर। कोणाचे कॅरेक्टर्स आहेत? हे कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग। आणि सेन्सिटिव्हिटी, मेटाबॉलिझम, रिप्लिकेशन हे काय आहेत? डिफायनिंग फीचर। काय आहेत? डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग। ओके, पहा मग जो आपण पहिला पॉइंट डिस्कस करूया तो म्हणजे कोणता? ग्रोथ। कोणता? ग्रोथ। फर्स्ट वी लर्न अबाउट ग्रोथ। ग्रोथ म्हणजे काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर। जर मास वाढत असेल आणि जर नंबर वाढत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? ग्रोथ म्हणणार। काय म्हणणार? ग्रोथ। मग आपण या ठिकाणी काय लिहूया? इन्क्रीज इन मास, इन्क्रीज इन मास and increase in number is considered as growth। जर मास वाढत असेल, नंबर वाढत असेल तर आपण त्याला काय म्हणणार? ग्रोथ म्हणणार। पहा मग कशा प्रकारे, सपोज या ठिकाणी ही एक सेल आहे। काय आहे? एक सेल। या सेलने काय घेतलं? न्यूट्रिशन घेतलं आणि नंतर या सेलचं काय झाली? थोडस मास वाढला। परत या सेलला काय घेतलं? न्यूट्रिशन घेतलं आणि ही सेल काय झाली? थोडी मोठी झाली। आता थोड्या वेळानंतर काय, काही यानंतर ही सेल काय होणार? डिवाइड होणार। समजा ही सेल काय झाली? डिवाइड झाली। म्हणजे किती सेल झाल्या? एक आणि दोन सेल तयार झाल्या। म्हणजे पहा या ठिकाणी न्यूट्रिशन घेतल्यानंतर सेलची साईज वाढत जात होती, म्हणजे सेलचं काय वाढत होता? मास वाढत होता। आणि या ठिकाणी काय झालं? नंबर वाढला। काय वाढला?
number. Increase in mass and increase in number is considered as growth. Okay, increase in mass and increase in number is considered as growth. ठीक आहे. तर पहा प्लांट्स मध्ये आपल्याला ग्रोथ कशी पाहायला भेटते, तर अनलिमिटेड ग्रोथ. आणि ॲनिमल मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रोथ कशी आहे, लिमिटेड ग्रोथ. मग आपण काय म्हणतो, प्लांट्स, इन प्लांट्स हे प्लांट्स आहेत. त्या प्लांट्स मध्ये आपल्याला जी काही ग्रोथ पाहायला भेटते ती कशी आहे, अनलिमिटेड. आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये ग्रोथ कशी आहे रे, लिमिटेड आहे. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बरोबर. तर पहा आता टाइप्स ऑफ ग्रोथ किती आहेत, तर दोन प्रकारची ग्रोथ असते. एक इंट्रिन्सिक ग्रोथ आणि काय एक्सट्रिन्सिक ग्रोथ. एकाला काय म्हणणार आपण, इंट्रिन्सिक ग्रोथ आणि काय एक्सट्रिन्सिक ग्रोथ. आपण या ठिकाणी लिहूया टाइप्स ऑफ ग्रोथ. टाइप्स ऑफ ग्रोथ. पहिला काय म्हणलं मी, इंट्रिन्सिक ग्रोथ. इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे काय, जर प्रोटोप्लाझमचा अमाऊंट वाढत असेल, काय म्हणलं, जर प्रोटोप्लाझम वाढत असेल तर आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक ग्रोथ. म्हणजे सेल आतून जर ग्रो होत असेल आतमधून तर आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणतो. काय म्हणतो, इंट्रिन्सिक ग्रोथ म्हणणार. पहा इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम. ही सेल आहे अशी, हां याचं काय व्हायला लागलंय, प्रोटोप्लाझम वाढायला लागले तर सेल काय होणार, थोडी वाढणार. तर मग आपण या ठिकाणी काय म्हणतो, पहा इन्क्रीज इन प्रोटोप्लाझम. ह्याला आपण काय म्हणणार, इंट्रिन्सिक ग्रोथ. त्यानंतर एक्सट्रिन्सिक ग्रोथ. एक्सट्रिन्सिक ग्रोथ एक्सट्रिन्सिक ग्रोथ आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटते, तर नॉन लिव्हिंग थिंग. फॉर एक्झाम्पल एखादं सँड आहे आणि या ठिकाणी जर आपण परत त्यावरती काय केलं रे, सँड डिपॉझिट केली. मग डिपॉझिशन ऑफ सँड. तर काय होईल रे, हा जो काही सँडचा ढीग आहे तो काय होईल रे, वाढत जाईल. काय होईल, वाढत जाईल. म्हणजे एक्सटर्नल मटेरियल ऍड केल्यानंतर जर ग्रोथ व्हायला लागली तर आपण काय म्हणणार, एक्सट्रिन्सिक ग्रोथ. एक्झाम्पलच्या रूपमध्ये आपण पाहिलं, सँड आहे, वाळू आहे की नाही, एक टिप्पर टाकलं होतं, मग थोड्या वेळानं अजून दुसरं टिप्पर त्यावर त्या ठिकाणी आणून टाकलं तर अजून त्या ठिकाणी काय झाली, ग्रोथ पाहायला भेटते आपल्याला. तर पहा मग आपण एक स्टेटमेंट या ठिकाणी पाहूया. काय म्हणतं स्टेटमेंट, ग्रोथ इज नॉट कॅरेक्टर ऑफ ग्रोथ इज कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग. ग्रोथ इज कॅरेक्टर तर ऑफ लिव्हिंग. ग्रोथ काय रे, लिव्हिंगचं कॅरेक्टर आहे, परंतु काय नाहीये, डिफायनिंग फीचर नाहीये. काय नाहीये, डिफायनिंग फीचर नाही. बट नॉट डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग. लिव्हिंगचं डिफायनिंग फीचर आहे का, नाहीये. का बरं डिफायनिंग फीचर नाहीये, रिझन काय म्हणलंय, ग्रोथ काय आहे, कॅरेक्टर आहे कुणाचं, लिव्हिंग थिंगचं, परंतु हे डिफायनिंग फीचर आहे का, नाहीये. मग का बरं डिफायनिंग फीचर नाहीये, कारण नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट सुद्धा काय करतात रे, ग्रोथ दाखवतात. बिकॉज नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट also shows growth.
नेक्स्ट स्टेटमेंट पहा. नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हणते, इंट्रिन्सिक ग्रोथ. काय म्हणलंय, इंट्रिन्सिक ग्रोथ is defining feature of living. ओके, याचं रिझन काय जाईल मग, रिझन का वर डिफाइनिंग फीचर आहे, कारण जी काही ग्रोथ आहे ती कुणामध्ये प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट ओनली इन लिव्हिंग थिंग्स. बघा, इंट्रिन्सिक ग्रोथ बघा, बिकॉज इट इज प्रेझेंट ओनली इन लिव्हिंग. ही फक्त लिव्हिंग मध्येच काय आहे रे, प्रेझेंट आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, ग्रोथ काय आहे, तर इंट्रिन्सिक ग्रोथ काय आहे, हे डिफाइनिंग फीचर आहे. कुणाचं, लिव्हिंग थिंगचं. कॅरेक्टर आहे का, अजिबात नाही. ओके, पहा नेक्स्ट पॉइंट, रिप्रोडक्शन. काय म्हणलंय, रिप्रोडक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं, हे काय कॅरेक्टर आहे लिव्हिंग थिंगचं. डिफाइनिंग फीचर आहे का, अजिबात नाही. का बरं डिफाइनिंग फीचर नाहीये, चला आपण पाहूया. कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग काय म्हणणार, कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग. लिव्हिंगचं काय आहे, कॅरेक्टर आहे, पण काय नाहीये, बट नॉट डिफाइनिंग फीचर. ऑफ लिव्हिंग. लिव्हिंगचं डिफाइनिंग फीचर आहे का रे, नाहीये. का बरं नाहीये, बिकॉज काही लिव्हिंग्स आहेत, जे काही लिव्हिंग्स आहेत परंतु ते रिप्रोड्यूस करत नाहीत. एक्झाम्पल रूपमध्ये आपण जर पाहिलं तर काय म्हणू आपण, इनफर्टाईल ह्युमन कपल. काय म्हणणार, इनफर्टाईल ह्युमन कपल. बरोबर, किंवा वर्कर बी असेल, म्यूल असेल, सर्व काय रे लिव्हिंग आहेत, परंतु हे रिप्रोड्यूस करतात का, नाही करत. म्हणून आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन काय आहे, कॅरेक्टर आहे. कुणाचं, लिव्हिंगचं, परंतु डिफाइनिंग फीचर आहे का, नाही. मग आपल्याला माहिती आहे रिप्रोडक्शन किती प्रकारचं रे, दोन प्रकारचं. एकाला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणणार, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि एकाला आपण काय म्हणणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय म्हणणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहूया आपण. काय असेक्शुअल, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये आपण चार टाइप पाहतो. एक फ्रॅगमेंटेशन पाहणार, बरोबर. त्यानंतर बडिंग, फ्युजन, बरोबर. फ्रॅगमेंटेशन एक काय, बडिंग, फ्युजन आणि एक रिजनरेशन. तर पहा, फ्रॅगमेंटेशन
पहिला पॉईंट कोणता आपला? फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. काय? फ्रॅगमेंटेशन. या फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होईल? एखाद्या स्पेसिसचे तुकडे झाले, काय झाले? खूप साऱ्या पार्ट मध्ये ब्रेक झाले. जो प्रत्येक पार्ट काय होईल रे? एक नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून जगेल. कशा प्रकारे जगेल? तो प्रत्येक फ्रॅगमेंट काय करेल? त्याचा जो काय लॉस्ट पार्ट आहे तो लॉस्ट पार्टला काय करेल? रिगेन करेल. काय करेल? लॉस्ट पार्टला रिगेन करेल. मग पहा एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आपल्याला, फक्त एक्झाम्पल. एफ फॉर फ्रॅगमेंटेशन आहे का नाही? एफ फॉर काय म्हणणार? फिलामेंटस अल्गी. काय म्हणणार? फिलामेंटस अल्गी. त्यानंतर काय म्हणणार? फंजाय. एक काय एक्झाम्पल आहे? फंजाय. आणि एक थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय बघा, एफ आहे का नाही? असं पी करा. काय झालं? प्रोटो निमा ऑफ मॉस. प्रोटोनिमा ऑफ मॉस. These are the 3 example of fragmentation. नेक्स्ट बघूया आपण. पहा काय म्हणलं? सेकंड नंबर कोणतं आहे? रिजनरेशन. जो काही लॉस्ट पार्ट आहे तो काय करणे? रिप्लेस करणे. द प्रोसेस ऑफ रिप्लेसिंग लॉस्ट पार्ट इज कॉल्ड रिजनरेशन. मग हे रिजनरेशन आपल्याला कुणामध्ये पाहायला भेटेल? प्लॅनेरियामध्ये. कुणामध्ये? प्रोसेस ऑफ रिप्लेसिंग लॉस्ट पार्ट. जो काही लॉस्ट पार्ट आहे त्याला रिप्लेस करणे, त्याला आपण काय म्हणणार? रिजनरेशन. थर्ड काय? बडिंग. बडिंग कुणामध्ये आपल्याला पाहायला भेटते रे? एक्झाम्पल हायड्रा. कशा प्रकारे? सपोज हा एक हायड्रा आहे आणि या ठिकाणी काय झाले? छोटासा असा त्या ठिकाणी असा एक बर्ड आलाय. काय आलाय? बर्ड. मग काय होणार? हा जो काही बर्ड आहे हा मॅच्युअर होईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं पण काय होणार आहे? डेव्हलपमेंट होईल. काय होईल? डेव्हलपमेंट होईल. आणि मग थोड्या कालावधीनंतर हा जो काही बर्ड आहे हा बर्ड काय होणार? डिटॅच होणार. काय होणार? हा बर्ड डिटॅच होईल. पहा हा बर्ड इथून काय होईल? डिटॅच होईल. आणि डिटॅच झाल्यानंतर तो एक नवीन हायड्रा म्हणून काय होईल रे? या ठिकाणी अशा प्रकारे काय होईल? ग्रो होईल. मग याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? बडिंग. कुणामध्ये? हायड्रामध्ये. ठीक आहे. हा. आणि फ्युजन एक कोणता आहे? फ्युजन. तर फ्युजन आपल्याला कोणामध्ये पाहायला भेटेल? अमेबामध्ये. कोणामध्ये पाहायला भेटेल? अमेबामध्ये. म्हणजे काय होणे? ब्रेक इनटू पार्ट. फ्युजन म्हणजे काय? तुकडा होणे. बरोबर. जसं की त्यामध्ये 3 टाइप्स आहेत. सिंपल बायनरी फ्युजन अमेबामध्ये, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन पॅरामोशियम मध्ये आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन कुणामध्ये आहे? तर युग्लेनामध्ये. 3 पॉईंट आपण 10वीला लाईफ प्रोसेस इन पार्ट फर्स्ट सेकंड मध्ये आपण पाहतो. एक काय म्हणलं? सिंपल बायनरी फ्युजन. काय आहे? सिंपल बायनरी फ्युजन. एक्झाम्पल अमेबा. बरोबर. सेकंड काय म्हणलं? ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. काय असते? ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. शेकुणामध्ये एक्झाम्पल पॅरामोशियम. कुणामध्ये पाहायला भेटेल?
पॅरामोशियम मध्ये, आणि थर्ड काय आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. काय म्हणतो आपण त्याला लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन हे पुण्यामध्ये पाहायला भेटतं आपल्याला युग्लेनामध्ये. आणि युग्लेना काय इज कन्सिडर ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला कोणता आहे सेन्सिटिव्हिटी. पहा मग व्हॉट इज मीन बाय सेन्सिटिव्हिटी, रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल स्टिम्युलस. जो आपल्याला बाहेरून स्टिम्युलस भेटतो त्याला रिस्पॉन्ड करणे, त्याला आपण काय म्हणणार सेन्सिटिव्हिटी म्हणणार. काय म्हणणार सेन्सिटिव्हिटी. पहा रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल स्टिम्युलस, रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल स्टिम्युलस. एक्सटर्नल स्टिम्युलसला जो काही रिस्पॉन्ड आहे, जो आपण रिस्पॉन्ड करतो त्याला आपण काय म्हणतो सेन्सिटिव्हिटी म्हणतो. काय म्हणणार सेन्सिटिव्हिटी. मग हे काय आहे रे डिफायनिंग फीचर कुणाचं लिव्हिंगचं. डिफायनिंग फीचर, डिफायनिंग फीचर. नेक्स्ट पहा सेल्फ कॉन्सिक्युसनेस. काय म्हणलं आपण सेल्फ कॉन्सिक्युसनेस. सेल्फ कॉन्सिक्युसनेस तर काय अवेअरनेस टुवर्ड्स सेल्फ. अवेअरनेस टुवर्ड्स सेल्फ, टुवर्ड्स सेल्फ. त्याला आपण काय म्हणतो सेल्फ कॉन्सिक्युसनेस. हे पण काय आहे रे डिफायनिंग फीचर आहे कुणाचं ह्युमनचं. डिफायनिंग फीचर. ठीक आहे. नेक्स्ट पहा कॉमा पेशंट. कोणता पेशंट रे कॉमा पेशंट. जर तुम्ही कॉमा पेशंट पाहिला तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काय असते रे सेन्सिटिव्हिटी प्रेझेंट असते. मग आपण काय म्हणणार सम अमाउंट ऑफ सेन्सिटिव्हिटी इज प्रेझेंट. काय सम अमाउंट थोड्याफार प्रमाणामध्ये त्या व्यक्तीमध्ये सेन्सिटिव्हिटी प्रेझेंट असते. मग कशा प्रकारची आय रिस्पॉन्स आहे, वर्टिब्रल रिस्पॉन्स आहे आणि मोटार रिस्पॉन्स आहे. आपण काय म्हणणार सम अमाउंट ऑफ सेन्सिटिव्हिटी इज प्रेझेंट. सम amount of sensitivity, some amount of sensitivity present. काय आहे प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल आय रिस्पॉन्स आहे, मोटा रिस्पॉन्स आहे आणि काय वर्टिब्रल रिस्पॉन्स. आपण काय म्हणणार आय रिस्पॉन्स आहे. त्यानंतर आपण म्हणतो मोटार रिस्पॉन्स आहे. कोणता रिस्पॉन्स मोटार रिस्पॉन्स आहे आणि काय वर्टिब्रल रिस्पॉन्स. वर्टिब्रल रिस्पॉन्स त्या ठिकाणी काय आहे प्रेझेंट आहे. मग पहा मग या कंडिशन मध्ये या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो लिव्हिंग म्हणू शकतो. कन्सिडर ॲज लिव्हिंग. आणि यामध्ये मेटाबॉलिझम काय आहे प्रेझेंट आहे. मग कन्सिडर ॲज लिव्हिंग. कन्सिडर ॲज लिव्हिंग. आणि यामध्ये काय प्रेझेंट आहे मेटाबॉलिझम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे मेटाबॉलिझम काय आहे प्रेझेंट आहे. आता कॉमा पेशंट एक आहे बघा ब्रेन डेड नावाची कन्सेप्ट आहे. काय ब्रेन डेड. मग या ब्रेन डेड मध्ये काय होतं यामध्ये कशाही प्रकारचं तो व्यक्ती मेडिसिनला रिस्पॉन्स करत नाही.
मग त्यामध्ये काय अब्सेन्स असेल, तर त्यामध्ये आय रिस्पॉन्स अब्सेंट आहे, मोटार रिस्पॉन्स काय अब्सेन्स आहे, आणि व्हर्टिबल रिस्पॉन्स पण काय आहे तर अब्सेन्स आहे. मग आपण काय म्हणणार या ठिकाणी, नेक्स्ट पॉईंट पाहू आपण, ब्रेन डेड. काय ब्रेन डेड. मग ब्रेन डेड मध्ये काय कंडिशन आहे तर पहा, नो रिस्पॉन्स कशाला रे, टू मेडिसिन. मेडिसिनला रिस्पॉन्स आहे का, अजिबात नाहीये. त्यानंतर तो व्यक्ती काय करत नाहीये बघा, सेन्सिटिव्हिटी त्यामध्ये काय अब्सेंट आहे, सेन्सिटिव्हिटी बघा, सम सेन्सिटिव्हिटी काय अब्सेंट आहे. मग कोणती, हे काय आय रिस्पॉन्स असेल, आय रिस्पॉन्स अब्सेंट आहे, मोटार रिस्पॉन्स अब्सेंट आहे, आणि वर्टिब्रल रिस्पॉन्स पण काय त्या ठिकाणी अब्सेंट आहे. ठीक आहे पहा. मग कॉमा पेशंट मध्ये काय आहे तर सेन्सिटिव्हिटी प्रेझेंट आहे, बरोबर. तर आपण लिव्हिंग म्हणू शकतो, आणि त्यामध्ये मेटाबॉलिझम प्रेझेंट आहे. परंतु जर आपण ब्रेन डेड पेशंट जर बघितला त्यामध्ये, तर आपण डायरेक्टली डेड म्हणून घोषित करतो, कन्सिडर ॲज डेड पेशंट, बिकॉज त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स तो मेडिसिनला देत नाही, आय रिस्पॉन्स त्या ठिकाणी नसतो, मोटार रिस्पॉन्स त्या ठिकाणी नसतो. ओके. आता लास्ट आपली कन्सेप्ट आहे ते म्हणजे मेटाबॉलिझम. काय मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम कशाला म्हणणार आहे बघा, सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिएक्शन दॅट ऑकरिंग इन अ सेल और लिव्हिंग सिस्टम. सगळ्या केमिकल रिएक्शन जर आपण सम केली, मग दॅट मे बी अ ब्रेकडाऊन रिएक्शन, दॅट मे बी अ सिंथेसाइज रिएक्शन. होऊ शकतं त्या रिएक्शन मध्ये काहीतरी प्रोडक्ट तयार होत आहे, होऊ शकतं एखादा प्रोडक्ट त्या रिएक्शन मध्ये ब्रेकडाऊन होत आहे. मग या सर्व जर काही केमिकल रिएक्शन ज्या लिव्हिंग सिस्टम मध्ये होतात, तर आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम. आपण काय म्हणणार, सम टोटल ऑफ सम टोटल of all chemical reaction that occur in living system, that occur in living system. एखाद्या लिव्हिंग सिस्टम मध्ये ज्या काही पूर्ण रिॲक्शन होतात त्या संपूर्ण रिॲक्शनला आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम म्हणतो. मग त्यामध्ये एक टाईप आहे कोणता, कॅटाबॉलिझम. कोणता टाईप आहे, कॅटाबॉलिझम. मग कॅटाबॉलिझम म्हणजे काय पहा, ब्रेकडाऊन, काही ना काही तुटत, काय म्हणलं ब्रेकडाऊन, हे काय आहे कॅटाबॉलिझम. सेकंड कोणता टाईप आहे, ॲनाबॉलिझम. कोणता टाईप आहे ॲनाबॉलिझम. चला आपण काय म्हणतो सिंथेसिस. काय म्हणणार सिंथेसिस. जे एखादा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत आहे, एखादा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत आहे तर आपण काय म्हणणार सिंथेसिस. आणि एखादा प्रोडक्ट ब्रेकडाऊन होत आहे तर आपण काय म्हणणार कॅटाबॉलिझम. ओके. एक नोट पॉईंट लक्षात ठेवा, तो म्हणजे आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन. आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन, आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन outside the body, outside the body, बरोबर, is neither, is not living, is not living and neither non-living, and neither non-living.
बॉडीच्या बाहेर ज्या काही मेटाबॉलिक रिॲक्शन होतात त्या लिव्हिंग थिंग पण नाही येत आणि नॉन लिव्हिंग थिंग पण नाही येत, परंतु त्या काय आहेत लिव्हिंग रिॲक्शन. बट शुअरली लिव्हिंग रिॲक्शन ह्या शुअरली काय आहेत लिव्हिंग रिॲक्शन्स आहेत. काय आहेत शुअरली लिव्हिंग रिॲक्शन्स आहेत. इथपर्यंत सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.